हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज 13 मार्चच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये काय घडलं ते आपण पाहूया. तुम्ही या चॅनलवर जर नवे असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मालिकेचे रोजचे अपडेट्स पाहायला मिळतील. मानिनी पार्थला विचारते, हे 2 ग्लास कोणाचे आहेत? पार्थ म्हणतो, वसू आत्या आणि रम्या. मानिनी म्हणते, तुम्ही दोघं? जीवा म्हणतो, हे काय 2 ग्लास? मानिनी म्हणते, तुमच्या बायका? पार्थ म्हणतो, आमचं लग्न झालंय आई, आम्ही बायकोसोबत एकाच ग्लासमध्ये पिणार. आणि ते दोघे तिथून निघून जातात. रम्या वसूला साईडला घेऊन आलेली असते. रम्या म्हणते, घरोबाच करून बसली आहे तू त्यांच्यासोबत, हसतेस काय, गप्पा काय मारतेस, लगेच त्यांची झालीस का? वसू म्हणते, हो ग बाई, माहिती आहे मला, थोड्या गप्पा मारल्या म्हणून काय बिघडलं? वसू तिच्यावर चिडते. रम्या म्हणते, उगीच रम्या म्हणून माझ्यावर चिडू नकोस, आठवतंय ना मामीसमोर तूच पचतली होतीस? वसू म्हणते, चुकून तोंडातून निघालं ग. रम्या म्हणते, तुझा काही भरोसा नाही, तू अलर्ट राहा, कोणी काही प्यायला दिलं तर पिऊ नकोस. वसू म्हणते, नाही ग बाई. रम्या म्हणते, मोहितींच्या मुली आहेत, वाघिणी आहेत त्या. जेव्हा नंदिनीसाठी ताक घेऊन आलेला असतो. जेव्हा म्हणतो, तुझ्यासाठी ताक आणलंय ग, घे आणि पी. नंदिनी ताक प्यायला घेते. तिला संशय येतो. ती जीवाला विचारते, यात भांग तर नाही ना? पार्थ काव्याच्या रूममध्ये ताक घेऊन आलेला असतो. काव्य म्हणते, आधी तुम्ही प्या. पार्थ म्हणतो, मी आधीच प्यायलो. काव्य म्हणते, तुम्हाला असं वाटलं नाही का आपण सोबत पिऊयात? का असं केलंस? पार्थ म्हणतो, सासूबाई तुमच्या आई बोलल्या, पहिली होळी आहे, मी माझ्या हातून जावयांना ताक पाजणार, नाराज करताना येतो. काव्य म्हणते, आधी सांगायचं ना. पार्थ म्हणतो, घ्या आणि प्या, यात भांग नाही या. काव्य म्हणते, मी कुठं म्हटले भांग आहे? जीवा नंदिनीला म्हणतो, काय भांग? काय बोलतेस तू? तुझा विश्वास नाही माझ्यावर? चल इकडे. तो बाल्कनीमधून खाली बसलेल्या फॅमिलीला विचारतो, या ताकात काही आहे का? मिथून नाही म्हणतो, 1 नंबर ताक आहे. जीवा म्हणतो, तुला विश्वास नाही माझ्यावर? सगळे गच्चीवर जातात. जीवा म्हणतो, बघ सगळे नीट सारत आहेत ना, यामध्ये फक्त माझं प्रेम आहे. नंदिनी म्हणते, फार ऋतू चाललंय तुमचं प्रेम. नंदिनी ताक प्यायला नाही म्हणते. जीवा तिच्या मागे लागतो. काव्या पार्थला विचारते, खरं सांगा, काही टाकलंय का यात? पार्थ म्हणतो, काही नाही यात. जोरात म्हणतो, प्या ना. काव्य म्हणते, चिडताय काय? पार्थ म्हणतो, द्या इकडे, फेकतो मी. काव्य त्याच्या मागे येते. पार्थ म्हणतो, उगीच संशय घेताय. काव्य त्याच्या हातातून ग्लास घेते आणि ताक पिते. काव्याला भांग चढते. काव्य म्हणते, मी पण लपाछपी खेळणार आता, जीवा आणि नंदिनीताईसारखी. जीवा नंदिनीच्या मागे लागतो. ताक पी म्हणत असतो. नंदिनी ताक प्यायला घेते. जीवा खुश झालेला असतो. काव्या गार्डनमध्ये येते. तिचा तोल जात असतो. काही पण बरळत असते. बोकडी, कुठे लपलायस तू? थांब, मी तुला शोधते. रम्या आणि वसू येतात. तिथे कोणीच नसतं. वसू म्हणते, बघितलं ना, कोणी आवाज दिला नाही मला. रम्या म्हणते, चल जाऊ गच्चीवर. वसू म्हणते, मी नाही येणार, बघ किती छान थंड हवा सुटली आहे, माझा घसा पण कोरडा झालाय, तू जा, मी इथेच थांबते. रम्या तिथून जाते. वसूला ताकाचे ग्लास दिसतात. नंदिनी गाडीवर हेल्मेट घालून बसलेली असते. जीवा साईडला चेअरवर बसलेला असतो. जीवा म्हणतो, चालव, अजून जोरात चालव. नंदिनी म्हणते, ट्रॅफिक पण नाही. जीवा म्हणतो, रनवेवर आहोत आपण, विमानात आहोत. नंदिनी म्हणते, कुठे चाललोय आपण? जीवा म्हणतो, खूप दूर, कुणी काही दिलेलं खायचं नाही, खिडकीतून हात बाहेर काढायचा नाही. नंदिनी म्हणते, तुम्ही खाणार काय? जीवा म्हणतो, काय? नंदिनी कानाखाली मारते. नंदिनी म्हणते, आलात शुद्धीवर? जीवा म्हणतो, तू भांग ताक प्यायली होतीस ना? नंदिनी म्हणते, तुमची बायको ना मी, ताक फुंकून पिणार मी ताक प्यायले नाही. जीवा म्हणतो, तू मला एवढा टाईम मूर्ख बनवत होतीस का? नंदिनी म्हणते, जे आहे ते आहे. जीवा म्हणतो, हे बघ. नंदिनी म्हणते, जाऊन बघा, ग्लास तिथेच ठेवलाय. हा एपिसोड इथेच संपतो. पुढील भागामध्ये नंदिनीचा भांगेचा ग्लास वसू पिणार आहे आणि वसू काव्याला 16 डिसेंबरचं कटकारस्थान सांगणार आहे. हे अपडेट्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. IK मिक्स तडकाला. बाय.